आपण बाळालाही वाचवलंय आणि आईला सुद्धा. मुलगा झालाय. आई आणि बाळ दोघंही स्टेबल आहेत. प्रीमेच्युअर डिलिव्हरी आहे, पण काळजीचं कारण नाही. मालती, हे फक्त तुझ्या आणि तुझ्यामुळे शक्य झालंय बरं का. मी काय केलंय? मी तर काहीच नाही केलं. हे सगळं तर माई, ज्योती, स्मिता, खोपडी आणि डॉक्टर तुम्ही नसता तर कुणी केलं असतं. सगळी तुमची मेहनत आहे. वा ग वा, आम्हाला सगळ्यांना एकत्र आणायचं काम हिनं केलंय. म्हणजे सगळ्यात हीच महत्वाची. मालती, आपल्या आदिवासी पाड्यातल्या आशा सेविकांची शान आहेस तू, शान. चाल चाल. मुलगा पाहिजे होता ना तुला? झालाय तुझ्या बायकोला मुलगा. कुठल्या मूर्ख माणसाने सांगितलं की हॉस्पिटलमध्ये मुली होतात म्हणून? अरे मूर्ख माणसा, निदान मनाची तरी शरम ठेव. कमला तिच्या पोराला जन्म देऊ शकते ना, तर त्याचं पालन पोषण पण करू शकते. स्त्रीच्या सहनशीलतेला तिची कमजोरी नको समजू. किती अत्याचार केले रे तिच्या. कमला, कमला, मला माझ्या मुलाला बघू दे एकदा. मला माझ्या मुलांवर या माणसाची सावली पण नकोय. घेऊन जा याला इथून. ए, तू काळजी करू नकोस. तुला आणि तुझ्या बाळाला सर्व कायदेशीर हक्क मिळतील आणि त्याचं पालन पोषण व्यवस्थित होईल याची खात्री मी तुला देते. तुला लय लागलंय. चल मी मलमपट्टी करते ना, औषध ए देते. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाही. अरे हे बघ, मी माझं औषध घेऊनच फिरत असतो. तू आमच्यासाठी जे केलंस त्यासाठी थँक्स यू. हे हे बाळा, अरे हे ना, हे सगळं मी बोलायला पाहिजे. काय ना, सगळेजण मला, ही माझी गाडी आहे ना, हिला माणूस म्हणतात. ही माझी गाडी आणि मी तेव्हाच दिसतो जेव्हा कुणीतरी मरून जात असताना. पण आज पहिल्यांदा ना, पहिल्यांदा माझ्यामुळे आणि या गाडीमुळं कुणाचा तरी जीव वाचला.